मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आज मी तुमच्याशी जो व्हिडिओ शेअर करते तो तुमच्यासाठी युजफुल आहे, कारण आता सण येत आहेत, एका पाठोपाठ एक सण आहेत. तर सणासाठी आपल्याला पूजेमध्ये फार उपयोगी आहे ते म्हणजे चौरंगासन. तर मी आज चौरंगासन बनवलं आहे, ते मी तुमच्याशी शेअर करते आहे. साधी शिलाई ज्यांना येते त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी आहे हा व्हिडिओ. ते सुद्धा बनवू शकतात हे चौरंगासन. तर मी चौरंगासन कसं बनवलं हे मी तुमच्याशी शेअर करते. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते पहिल्यांदा पाहू शकाल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चौरंगासन आपल्याला फार उपयोगी आहे, कारण आता सण सुरू होत आहेत. दिवाळी, मार्गशीर्ष, आता गणपती, ह्याच्यामध्ये आपल्याला चौरंगासन हे खूप उपयोगी आहे, कारण सगळ्या पूजेला चौरंगासन लागतं. तर इथे मी माझ्या चौरंगच्या साईजनुसार 15x15चा कपडा कट करून घेतला आहे आणि खाली झालरसाठी मी नेट वापरणार आहे. तर नेटची मी उलटी आणि सुलटी बाजू तुम्हाला दाखवते आहे. तर शिवताना आपण ही उलटी बाजू ठेवणार आहे, मी तुम्हाला पुढे आता दाखवते. तर आपला हा कपडा आहे तो सरळ ठेवायचा. हे पहा, ही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू. तर आपला कपडा हा सरळ बाजू ठेवायचा आणि नेटचा उलटा ठेवायचा, कारण नेट उलटा ठेवल्यानंतर तो सरळ केल्यानंतर सरळ होऊन जातो. तर हे पहा, मी दाखवते त्या पद्धतीनं सरळ बाजू खाली आणि उलटी बाजू वरती ठेवायची आणि कडेनं टीप मारून घ्यायची. तर खूप सोपी पद्धत आहे ही. आसन पण खूप सोपं आहे, कुणीही तयार करू शकतं. साधी शिलाई ज्याला येते ते सुद्धा हे पटकन शिवून घेऊ शकतात. 10 ते 15 मिनटात तयार होतं हे आसन, जास्त काही वेळ लागत नाही. आणि बाजारामध्ये भरपूर आसन आले आहेत, पण विकतचं आणि घरची आपण बनवलेलं आसन ह्यामध्ये खूप फरक आहे. कारण आपण पूजेमध्ये आपल्या हाताने तयार केलेलं आसन जर वापरलं तर आपल्याला खूप आनंद होईल आणि एक वेगळं समाधान मिळून जाईल. बघा, तुम्ही असं ह्या पद्धतीनं शिवून पहा आणि तुम्ही वापरून पहा. आपल्या गणपतीला किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस अंतरल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळेल. तर हे पहा, मी असे छोट्या छोट्या प्लेट टाकत टीप मारून घेत आहे. साधी टीप आहे, ह्याच्यात काही वेगळं नाही आहे. साधी मशीन जरी असेल कोणाकडे तरी ते शिवू शकतात. अशा टीप टाकत म्हणजे प्लेट टाकत टीप मारून घ्यायची. चारी बाजूने अशाच पद्धतीनं छोट्या छोट्या प्लेट टाकत टीप मारून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. आणि जर कोणाकडे जर पिकोची वगैरे मशीन असेल तर ह्या झालरसाठी मी जे वापरलेलं नेट आहे त्याच्यासाठी खाली पिकोसुद्धा करू शकतात, म्हणजे त्याचे फ्लेअर छान येतात. आणि जर आपल्याकडे पिकोची मशीन नसेल तर साधी टीप जरी टाकली तरी खूप छान होऊन जाईल. आसन हे आपल्या घरामध्ये खूप फायदेशीर आहे आणि आपण हे परत परत यूज करू शकतो. इतकं सुंदर आसन तयार होतं. हे बघा, मी सगळ्या बाजूने अशा प्लेट टाकत शिवून घेतला आहे. फक्त एक बाजू राहिली होती, ते तुम्हाला मी दाखवते आहे. तर अशाच पद्धतीनं सगळ्या प्लेट टाकून शिवून घ्यायचं. खूप सुंदर हे आसन तयार होतं. अशाच प्रकारचे नवीन नवीन आसन, तोरण, समईचे आसन, हे सगळे मी प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी रोज आता डेली जे प्रकार वेगवेगळे टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही तयार करू शकाल. हे पहा, मी चौरंगावर टाकून दाखवते आहे. खूप सुंदर दिसतं आहे. याच्यावर आपण स्वस्तिक, ओम, श्री असे सुद्धा वरती कलरने करून घेऊ शकतो. तर चला, तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.